अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महाराष्ट्रात मतदार याद्यांची मोठी फेर तपासणी, BLO घरोघरी येऊन विचारणा करणार हे 4 महत्त्वाचे प्रश्न। 25 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यात स्पेशल एक्सटेन्सिव्ह रिव्हिजन मोहिमेला सुरुवात। महाराष्ट्रात आता मतदार याद्यांच्या सखोल पडताळणीसाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। ह्या मोहिमेअंतर्गत निवडणूक कर्मचारी आणि BLO बूथ लेवल ऑफिसर हे घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत। मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे। त्यांच्या मते ह्या मोहिमेत संपूर्ण मतदार यादीची स्वच्छता आणि फेरतपासणी करण्यात येणार आहे। BLO घरोघरी येऊन विचारणा 4 महत्त्वाचे प्रश्न। या विशेष पडताळणी मोहिमेदरम्यान BLO प्रत्येक मतदाराकडे जाऊन काही महत्त्वाची माहिती घेणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रश्नांचा समावेश असेल: सध्याच्या मतदार यादीतील तुमची माहिती योग्य आहे का? नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशिलामध्ये बदल करायचे आहे का? संबंधित मतदार हा सध्या त्या पत्त्यावर राहतो का? मतदार ASDD ॲब्सेंट, शिफ्टड, डेथ, डुप्लिकेट विकासात येतो का? जर एखादा मतदार अनुपस्थित, स्थलांतरित, मूर्त किंवा डुप्लिकेट आढळला तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। 1 लाखाहून अधिक BLO काम करणार। ह्या संपूर्ण मोहिमेसाठी राज्यभरात तब्बल 1,02,53 BLOची नियुक्ती करण्यात आली आहे। कामाचा मोठा व्याप लक्षात घेता त्यांना सहाय्यक कर्मचारी देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत। प्रत्येक मतदारांचा रेम्युनरेशन फॉर्म छापून BLO तो घेऊन नागरिकांच्या घरी जाणार आहेत। त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक बदलांची नोंद केली जाईल। 2002 ते 2004 मधील मतदार याद्यांची होणार मॅपिंग। या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 2002 ते 2004 ह्या कालावधीतील मतदार याद्यांचे मॅपिंग। त्या काळात संबंधित मतदार कुठे राहत होता किंवा त्याची नोंद कुठे होती याची माहिती घेतली जाणार आहे। निवडणूक आयोगाने ह्यासाठी देशभरातील जिल्हा न्याय जुन्या मतदार याद्या आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यामुळे देशातील कोणत्याही राज्यातील जुनी माहिती शोधणे शक्य होणार आहे। जनगणना पूर्ण झाल्यानंतर सुरू होणार SIR। सध्या राज्यात जनगणने काम सुरू असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती की जनगणनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत SIR मोहीम सुरू करू नये। निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली असून जनगणनेची घरोघरी माहिती संकलन पूर्ण झाल्यानंतर SIR प्रक्रिया सुरू होणार आहे। 30 जून ते 29 जुलै दरम्यान घराघरात पडताळणी। निवडणूक आयोगाच्या नियोजनानंतर 30 जून ते 29 जुलै ह्या कालावधीत BLO घराघरात जाऊन मतदार पडताळणी करणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी ह्या काळात आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मतदार यादीतील चुका दुरुस्त करून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।